राज्यातील अनेक भागात पावसानं विश्रांती घेतली आहे, तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतोय. तर हवामान विभागानं मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याविषयीचा आढावा घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबईसह नवी मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पालघर, ठाणे या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत उद्या 33°C कमाल तर 29°C किमान तापमान असेल. पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुण्यातील उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. पुण्यात उद्या 27°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल. मराठवाड्यातील बहुतांश भागात येत्या 48 तासात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली तसेच लातूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 29°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल. विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून येत्या काही दिवसात जोरदार पावसाचा इशारा विदर्भात देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. नागपूरमध्ये उद्या 29°C कमाल तर 21°C किमान तापमान असेल. राज्यातील काही भागात पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी काही भागात विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार आगमन होणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे.